सांगली विटामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद. पडळकर समर्थकांकडून कार्यालयाची गाडी घराची तोडफोड केल्याचा जयंत पाटील समर्थकांचा आरोप. सीसीटीव्हीमध्ये कार्यालयाची तोडफोड कैद. विटामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला आहे. या वादात जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांचे ट्रॅव्हल्स बुकिंगचे ऑफिस आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप महेश कुपाडे यांनी केला. एक स्टेटस का ठेवले होते असं पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी कुपाडे यांना विचारले आणि त्यातून त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंगच्या कंपनीचे कार्यालय पडळकर यांच्या समर्थकांकडून फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे. तसेच कुपाडे यांची गाडी आणि घरावर देखील दारूच्या बाटल्या टाकून तोडफोड केल्याचा आरोप कुपाडे यांनी केला आहे. मी महेश कुपाडे माझ्या मोबाईलवरती कुणाचं नाव न घेता मी स्टेटस ठेवलेल्या कारणावरून पडळकर समर्थकांनी माझ्या ऑफिसची मोडतोड केली, माझ्या ट्रॅव्हल्स ऑफिसची मोडतोड केली. त्याच्यावरून पुन्हा रात्री पोलिसांचा उशिरा कंप्लेंट FIR नोंद करून घेत होते. पोलिसांची FIR नोंद करून पंचनामा होईपर्यंत माझ्या घरावरती येऊन घरात महिला असताना घरावरती दारूच्या बाटल्या सोड्याच्या बाटल्या फेकून माझ्या गाडीचंही नुकसान केलं. गाडीवरती पण काचा फेकलेत आणि ह्या असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे. की माझा वैयक्तिक ह्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे. हा फार प्रशासनावर पण ह्या गोष्टींचा दबाव आहे. ह्या गोष्टीत खरोखर मला न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी विनंती आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.